नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चौथी स्कॉलरशिपचं मॅथचं 7वं चॅप्टर पाहतोय बघा. चॅप्टरचं नाव आहे सम आणि विषम संख्या. त्यातल्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करतोय. पहिला प्रश्न बघा याच्यातला, 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 अंकी विषम संख्या किती आहेत? मग सगळ्यात आधी 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या कोणती? तर फक्त 100 ही 3 अंकी संख्या आहे. आणि त्यातली कोणती संख्या विचारली आपल्याला? विषम संख्या. विषम संख्या म्हणजे त्याच्या शेवटी काय आलं पाहिजे? विषम संख्या म्हणजे शेवटी आलं पाहिजे 1 किंवा 3 किंवा 5 किंवा 7 किंवा 9 एवढे अंक आले पाहिजे. मग यांच्यापैकी फक्त इथं आता शून्य आलेलं आहे. शून्य काही विषम संख्या नाही आहे. म्हणजेच काय, 1 ते 100 या संख्यांमध्ये कोणतीच विषम संख्या येत नाहीये. येत नाहीये म्हणजे काय? शून्य विषम संख्या आहेत. कितवा पर्याय आहे? चौथा पर्याय आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती? 3 अंकी शोधायचं आहे. 3 अंकी शोधायचं आहे म्हणजे हा तिसरा ऑप्शन तर काही येणार नाही, कारण याच्यामध्ये 4 अंक आहे. 3 अंकी विचारलाय आणि मोठी विचारलाय. मोठी मग शेवटी आता कोणती संख्या पाहिजे आपल्याला? समसंख्या पाहिजे. म्हणजे शेवटी काय आला पाहिजे? 0, 2, 4, 6 किंवा 8. मग बघा सगळ्यात मोठी संख्या दिसते आपल्याला 998. त्याच्या शेवटी किती आलेले आहे? 8 आलेले आहे. 8 आलेले आहे म्हणजे कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. 3 अंकी पाहिजे होती, सर्वात मोठी पाहिजे होती, सम पण पाहिजे होती. मग ह्या तिन्ही गोष्टी अचूक बसताय दुसऱ्या पर्यायावर. म्हणून उत्तर काय आलं आपला? दुसरा पर्याय 998. तिसरा प्रश्न आहे बघा, 56 या संख्येच्या आधी क्रमाने येणारी 6वी समसंख्या कोणती? मग बघा आपल्याला काय केलेलं आहे? 56 दिलेला. 56 कोणती आहे? समसंख्या आहे. याच्या पुढे जायचंय आपल्याला, आधी जायचं आहे. कोणती संख्या पाहिजे? समसंख्या पाहिजे. मग दोन दोनचा फरक असतो बघा. मग आता 56 आहे, याच्या आधीची काय येईल? 54. त्याच्या आधीची 52. त्याच्या आधीची 50. त्याच्या आधीची काय येईल? 48. त्याच्या आधीची काय येईल? 46. आणि नंतरची काय येईल? 44. किती पाहिजे आपल्याला? 6वी विचारलाय. मग बघा, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही 5वी आणि ही आली 6वी. मग 6वी समसंख्या 56च्या आधी क्रमाने येणारी कोणती आहे? 44 आहे. मग कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय अचूक आहे. चौथा प्रश्न आहे बघा, तिथे सांगितलं 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक एक एकदाच वापरायचे बघा आपल्याला, आणि तयार होणारी सर्वात लहान समसंख्या शोधायची आहे. मग लहान संख्या विचारली. मग आपल्याला माहिती आहे हे जे अंक दिलेले कोणते? 1, 0, त्याच्यानंतर 3, नंतर 4 आणि नंतर 5. लहान संख्या विचारली म्हणजे चढता क्रम लावायचा. चढत्या क्रमाने लावा बरं याला. आधी काय? 0, नंतर मग 1, नंतर मग 3, नंतर मग 4 आणि नंतर मग 5. पण 0 आधी लिहत नाही, म्हणून पहिले काय लिहिणार आपण? 1, मग नंतर 0, नंतर 3, नंतर 4 आणि नंतर 5. पण आपल्याला कोणती संख्या विचारली? समसंख्या. समसंख्या म्हणजे शेवटी काय असलं पाहिजे? 0, 2, 4, 6 किंवा 8. इथे 5 येत आहे, चालणार नाही. मग आतला बदल करून घ्या, शेवटचे 2 अंक म्हणजे 1, 0, 3, 5 आणि 4. मग 1, 0, 3, 5 आणि 4 म्हणजे 10,354. कोणता पर्याय दिलेला आपला? तिसरा पर्याय दिलेला आहे. पाचवा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणत्या स्थानावरील अंकांची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकते? मग कोणकोणते स्थान असतात बघा आपले? एकक असते, नंतरच दशक असते, त्याच्यानंतरच शतक असते आणि त्याच्या पुढचं कोणतं असते? हजार असते. हजारला स्थानिक किंमत काढायची म्हणजे जो पण अंक येईल त्याला कितीने गुणणार आपण? 1000ने गुणणार. शतक स्थानावरचा जो पण अंक असेल त्याची स्थानिक किंमत काढायची म्हणजे त्याला कितीने गुणणार आपण? 100ने गुणणार.
इथे दशक स्थानी 10ने गुणणार आणि इथे एकक स्थानी एकानेच गुणणार. मग बघा, यांच्यावर जर का कोणताही अंक घेतला आणि त्याला जर का आपण समसंख्येने मल्टिप्लाय करतोय किंवा गुणतोय, उत्तर कोणती संख्या येणार आहे? समसंख्या येणार आहे. आपल्याला कोणती संख्या विचारली आहे? विषम संख्या विचारली आहे. मग फक्त एकक स्थानच असं असू शकते ज्याच्यामध्ये समसंख्या पण घेऊ शकतो आपण आणि विषम संख्या पण घेऊ शकतो. म्हणजे स्थानिक किंमत सम सुद्धा येऊ शकते किंवा विषम सुद्धा येऊ शकते. हे बाकीचे जे उरलेले 3 घरं आहेत यांच्यामध्ये स्थानिक किंमत नेहमी कशी येणार? समसंख्या येणार. म्हणून कोणता पर्याय आला आपला? एकक घर म्हणजे चौथा पर्याय आपला अचूक आहे. 6वा प्रश्न आहे बघा, एक विषम संख्या आहे समजा उदाहरणार्थ म एक विषम संख्या दिली. काय सांगितलं? तिच्या लगतची पुढची म्हणजे काय? कितीचा फरक असतो? 2-2चा फरक असतो. मग याच्या लगतची पुढची म्हणजे म मध्ये काय करायला लागेल? 2 मिळवायला लागतील, बेरीज करायला लागेल 2ची. ती असेल मग म अधिक 2. कोणता ऑप्शन आला आपला? तिसरा ऑप्शन अचूक आहे. 7वा प्रश्न आहे बघा, 2 विषम संख्यांच्या बेरजेला 2 विषम संख्या घ्यायच्या. समजा आपण घेऊ, समजा एक संख्या 5 घेऊ आणि एक संख्या घेऊ 7. ह्या दोन्ही विषम संख्या आहे. यांची बेरीज करायची. बेरीज केली किती उत्तर आलं? 12. किंवा समजा 3 घेतली आणि 5 घेतली, काय उत्तर आलं? 8. काय समजतं यांच्यावरनं? जर का विषम संख्या घेतली तिच्यामध्ये जर का विषमच संख्या मिळवली तर उत्तर नेहमी काय येते? समसंख्या येते. आता या समसंख्येला काय सांगितलं? एखाद्या विषम संख्येने निशेष भाग जात असेल, निशेष म्हणजे पूर्ण भाग जातोय, बाकी 0 येते आहे. मग समजा हा जो पहिला 12 आला होता, आपण याला भागलं कितीने? 3ने. मग 3च्या पाड्यामध्ये 12 कितव्या नंबरवर येतात? 4 नंबरवर येतात. 4 उत्तर आलं. मग काय केलं आपण? म्हणजे समजा समसंख्या होती, समसंख्येला आपण काय केलं? भागलं. कोणत्या संख्येने भागलं? विषम संख्येने भागलं. निशेष भाग गेला आणि उत्तर सुद्धा काय आलं? समसंख्याच आली. मग आपल्याला काय सांगितलं? की भागाकार दर्शवणारी म्हणजे हे जे उत्तर दाखवते आहे ही संख्या पुढीलपैकी कोणती असू शकेल? मग काय आलं आपल्याला? जर का 2 विषम संख्यांची बेरीज केली तर उत्तर नेहमी काय येते? समसंख्या येते. त्याच समसंख्येला एखाद्या विषम संख्येने विशेष भाग जात असेल तर उत्तर काय येते? समसंख्या येते. मग 7 काही समसंख्या नाही, 9 सुद्धा काही समसंख्या नाही, 13 सुद्धा काही समसंख्या नाही. समसंख्या कोणती आहे? चौथ्या पर्यायामध्ये दिलेलं उत्तर काय आहे? आपलं समसंख्या आहे. म्हणजे चौथा पर्याय हे आपलं योग्य उत्तर असू शकते कारण ती समसंख्या आहे. 8वा प्रश्न विचारला बघा, पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? कोणतं बरोबर आहे ते सांगायचं आहे. मग पहिलं पाहू आपण. पहिलं काय सांगितलं? 2 विषम संख्यांचा गुणाकार. समजा पहिली विषम संख्या घेऊ आपण 3, दुसरी विषम संख्या घेऊ आपण 5. हे 3 आणि 5 यांचा गुणाकार करायचा. उत्तर किती आलं? 3 15. तर यांचा गुणाकार नेहमी विषम संख्या येतो. सापडतोय विषम. बरोबर आहे पहिलं. दुसरं, तिसरं, चौथं सुद्धा चेक करून पाहू आपण. बघा दुसऱ्यात काय सांगितलं? हे पहिलं बरोबर आलेलं आहे बघा. दुसरं बघू आपण. 2 विषम संख्यांची बेरीज. 3 आणि 5च घेऊ आपण. बेरीज केली किती आले? 8. काय सांगितलं? विषम संख्या असते. विषम नाही आहे, सम आहे. म्हणजे दुसरं काय झालं? रॉंग झालं. तिसऱ्यात काय म्हटलं? 2 क्रमवार संख्यांची बेरीज समसंख्या असते. क्रमवार 3 घेतली आणि 4 घेतली. 3 आणि 4 7. विषम सांगितलं होतं. ही काय सांगितलं? 2 क्रमवार संख्यांची बेरीज समसंख्या असते. ही समसंख्या नाही येत आहे. आपल्याला कोणती आलेली आहे? विषम आलेली आहे. बरोबर. म्हणजे हे सुद्धा चुकीचं विधान आहे. आणि चौथं काय म्हटलं? एक विषम संख्या म्हणजे समजा आपण घेऊ 3 व एक समसंख्या म्हणजे आपण घेऊ समजा 4 यांचा गुणाकार केला. 3 चोक किती आले? 12. हे सम आहे. काय सांगितलं आपल्याला? नेहमी काय असतो? तो विषम असतो. म्हणजे हे सुद्धा काय? तर रॉंग आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता होता आपला? पहिला ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे. 9वा प्रश्न आहे बघा,
5 क्रमवार समसंख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती असेल? 5 क्रमवार समसंख्या. समजा आपण घेऊ क्रमवार समसंख्या, एक घेतला 2, नंतर घेतला 4, नंतर घेतला 6, नंतर घेतला 8 आणि नंतर घेतला 10. या 5 क्रमवार संख्या झाल्या. या 5 क्रमवार संख्यांची काय करायला सांगितलं आपल्याला? बेरीज करायला सांगितलं. करा बरं मग. 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 10 30. 30 उत्तर आलं. कोणतं ऑप्शन बरोबर आहे मग? पहिल्या संख्येची दुप्पट आलं का उत्तर? पहिली संख्या काय होती? 2. 2ची दुप्पट 4 येते का? नाही, पहिला ऑप्शन येत नाही. दुसऱ्या संख्येची 5 पट. दुसरी संख्या काय होती? 4. 4ची 5 पट म्हणजे 4 गुणिला 5 म्हणजे 4 पंचे 20. 20 पण येत नाहीये, ते पण चुकते आहे. तिसऱ्या संख्येची 5 पट. तिसरी संख्या काय होती? 6. 6ची 5 पट म्हणजे 6ला कितीने गुणायला लागेल? 5ने. मग 6 पंचे किती झाले? 30. बरोबर 30च उत्तर येते, म्हणजे तिसरा ऑप्शन आपला बरोबर आहे. 10वा प्रश्न आहे बघा. सांगितलं 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांमधील विषम संख्यांची बेरीज किती? मग 1 पासून ते 20 पर्यंत कोणत्या विषम संख्या येतात? 1 येतो, 3, 5, 7, 9, 11, नंतर 13, नंतर 15, नंतर 17, नंतर 19. या सगळ्या विषम संख्या आल्या 1 ते 20 मधल्या. यांची बेरीज करायची आहे. मग 1 आणि 3 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 9 25, 25 आणि 11 36, 36 आणि 13 49, 49 आणि 15 64, 64 आणि 17 बघा 64 आणि 17 किती झाले? 81. 81 आणि 19 किती झाले? 100. 100 कितवा पर्याय आपला? पहिला पर्याय अचूक आहे. अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपलं हे चॅप्टर सुद्धा संपलेलं आहे. स्कॉलरशिपच्या, मॅथच्या अशाच गणिताच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा. धन्यवाद.